राज्यात मंत्र्यांचीच मुलं असुरक्षित आहेत। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाड झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या घटनेनंतर रक्षा खडसे आक्रमक झाल्यात। छेडछाड प्रकरणी 5 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्यात छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची मुक्ताईनगरमध्ये एका यात्रेदरम्यान छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी रक्षा खडसे यांनी आक्रमक पवित्रा घेत आरोपींविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीनंतर 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। राज्यात मंत्र्यांचीच मुलं असुरक्षित। मुक्ताईनगरात मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसोबत छेडछाड। घटनेनंतर रक्षा खडसे आक्रमक, पोलिसांना धरलं धारेवर। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याची घटना समोर आली आहे। जळगावच्या मुक्ताईनगरात काही टवाळखोरांनी रक्षा खडसेंची मुलगी आणि तिच्या मैत्रिणींची छेड काढली। दरम्यान यानंतर रक्षा खडसेंनी आक्रमक पवित्रा घेत पोलिसांना जाब विचारला, तसंच आरोपींवर तत्काळ ऍक्शन घेण्याची मागणीही केली। शेवटी मुलींचा आणि महिलांचा इथे विषय आहे। तो माझ्या जरी जवळचा असेल तरी त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे, किंवा कोणाच्याही जवळचा असेल, कोणत्याही लोकप्रतिनिधीचा असेल तो जवळचा, त्याचा विचार न करता त्याने ज्याने गुन्हा नोंद केलेला आहे त्याच्यावर ऍक्शन झाली। शाळा सुटली की त्या शाळा सुटल्यानंतर हे गावगुंड त्या ठिकाणी मुलींची छेडखानी करतात। असे प्रकार वारंवार घडतात। पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रारी पण केल्या, तोंडी केल्या। पोलीस म्हणतात आमच्याकडे लेखी तक्रार द्या। आता शाळेमधल्या मुली लेखी तक्रार द्यायला घाबरतात, पण पोलीस बऱ्याचदा येतातही, पण पोलीस यंत्रणेचा धाक राहिला नाही आणि अवैध धंद्यांमध्ये एक बरेचसे पोलीस अडकलेले आहे। काही गोष्टी त्यामधल्याही आहे। काही गोष्टी या ठिकाणी गुंडांवर तक्रार केल्यानंतर कारवाई होत नाही, त्यामुळे काय करायचं तक्रार करून, अशी पण मानसिकता होते। वाटतं की या संपूर्ण प्रश्नाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने एक कठोर भूमिका घेतली पाहिजे। दरम्यान छेड काढणाऱ्या 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। लवकरच टवाळखोरांना अटक करण्यात येणार असल्याचा दावा पोलिसांनी केला। अनिकेत भुई, पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील आणि किरण माळे आणि सचिन पालवे अशांनी त्या मुलींचा पाठलाग केलेला आहे आणि पाठलाग करून पाळण्यामध्ये बसलेले असताना त्यांना त्यातल्या एका मुलीला त्यांनी धक्का पण दिलेला आहे। हा प्रकार दाखल झालेला आहे आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉल केलेला होता असं त्यातील एका पीडित मुलीचं म्हणणं आहे। त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे। हे जे आरोपी आहेत या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये, जो विनयभंगाच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे। पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। यातील आरोपींना अद्याप अटक नाही झालेली, त्या आरोपींना तात्काळ आपण अरेस्ट करत आहोत। या प्रकरणासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान केलंय। छेडछाड करणारे हे एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय। दरम्यान या प्रकरणावरून आव्हाड आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवत सरकारवर टीकास्त्र डागलंय। दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, काहींना अटक केलेली आहे, इतरांना अटक केली जाईल। पण अशा प्रकारे छेडखानी करणं सार्वजनिक ठिकाणी, अशा प्रकारे त्यांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना त्या ठिकाणी माफी देता कामा नये, त्याच्यावर अतिशय कडक कारवाई होईल। हे महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था किती अधोगतीला गेली आहे याचं उदाहरण आहे। शिवाजी महाराजांच्या काळात अशा प्रकारच्या महिलांवरती अत्याचार आणि अशा प्रकारची आता छेडछाड समोर येतोय। शिवाजी महाराजांच्या काळात असतं तर आतापर्यंत हात कलम करून टाकले असते। या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने देखील दखल घेतली आहे। दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असं आश्वासन रुपाली चाकणकरांनी दिलं। यातला जो टवाळखोर आहे त्याच्यावरती यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत आणि आता सुद्धा गुन्हा नोंद होतोय। गुन्हा दाखल झाल्यानंतर तसं तर पोलिसांचं पथक देखील रवाना झालंय। या टवाळखोरला आपण तातडीने आता ताब्यात आतापर्यंत घेतलंही असेल माझ्या माहितीप्रमाणे। पण यामध्ये खरं तर गर्दीच्या ठिकाणी अशा घटना घडू नये म्हणून बीट मार्शल, दामिनी पथक, CCTV कॅमेरे असतात। या सगळे असताना सुद्धा अजून बऱ्याच काही गोष्टी आपल्या समोर येतील आणि समजेल।
यामध्ये जो कोणी आहे त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करेल. चेहरे झाकण्यापेक्षाही चेहरे आता समाजाला दाखवले गेले पाहिजेत की ही ती विकृती आहेत, ही ती जनावर आहेत, ही ती श्वापद आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीने छेडछाड करणारे, महिलांवर अत्याचार करणारे असे कोणी असतील तर त्यांना काळं कपडा दाखवून त्यांचे चेहरे झाकले जातात काळ्या कपड्याने. ते न करता आता त्यांचे चेहरे दाखवावेत. मागील अनेक दिवसांपासून राज्यात महिला छेडछाड, अत्याचार प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरम्यान आता मंत्र्यांचीच मुलं सुरक्षित नाहीये, मग सर्वसामान्यांच्या मुलांचं काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. वाल्मिक जोशी, झी 24 तास, मुक्ताईनगर, जळगाव.